अध्यक्षाची आम्ही निवड केली आसा. जे आता स्टेट अध्यक्ष म्हणजे राज्य अध्यक्ष पळय आसा ताच्या हातून ते वोटर घेवपन, त्याच बरोबर आमचे 10% आमदार म्हणजे आमचे 28 हे आसा 10% म्हणजे 2.8 3 आमदार आमचे हाका आसतले जे स्टेटीचे हाका वोटिंग करतले. म्हणजे वोटिंग जाले जाल्यार पण ते वोटर इलेक्टोरल कॉलेज आसपाकच जाय. 3 आमदार म्हणजे तातूंत डॉक्टर प्रमोद सावंत, विश्वजीत राणे आणि मोहित गुदिनो हे 3 जण आणि त्याच बरोबर आमचे 2 खासदार श्री सदानंद तानावडे आणि श्रीपाद नाईक हे 2 जण. 54 आणि 3 57 आणि 2 59 वोटर असतात. आता स्टेटीच्या अध्यक्षाक जे ज्यांनी निवडूंक जाय ते प्रपोज सेकंड 10% ताजे म्हणजे 10 जणांनी प्रपोज सेकंड करचे पडटा. आणि हे स्टेट प्रेसिडेंटाचे इलेक्शन घेवपा खातीर आमच्या राष्ट्रीय नेतृत्वान आमचे जनरल सेक्रेटरी श्री सुनील बन्सल, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी श्री सुनील बन्सल हांची नेमणूक केल्ली आसा, जांकां आमी स्वता असिस्ट करतले तांकां ह्या प्रोसेसाक. आनी ते फाल्यां दनपारां गोंया येतात. ते आयल्या नंतर कोर कमिटी आणि बाकीचे तांचे कितें सगळे मिटींग घेतले. त्याच बरोबर जे नाव राष्ट्रीय नेतृत्वान आता ठरयलां प्रदेश अध्यक्षा खातीर ताचे बी नाव ते सांगतले. आनी तांचो जो हे आसा नॉमिनेशन प्रोसेस तो फाल्यां जातलो. आणि फाल्यां नॉमिनेशन प्रोसेस जाल्या नंतर परवा सकाळी 18 तारखेक सकाळी 10 वरांचेर आमचे मराठा समाज हॉल पळय आसा थंय सगळ्या कार्यकर्त्यांचो मोठो मेळावो जातलो गोंयच्या. आनी थंय तांकां जो पळय कॅन्डिडेट ताजे फॉर्म भरतले ताजी निवडणूक जाहीर जातली. त्याच बरोबर राष्ट्रीय अध्यक्षाचे निवडणुकीत वोटर म्हणून आम्ही 3 गोंयसून नॅशनल काउन्सिल मेंबर निवडटले, राष्ट्रीय काउन्सिल सदस्य जे राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीत भाग घेतले. त्याच्याबरोबर स्टेट काउन्सिलचे मेंबर पळय आसा ते बी राष्ट्रीय अध्यक्षाच्या हातून भाग घेतले निवडणुकीत. प्लस सर्टन पर्संटेज ऑफ MPs बोथ फ्रॉम द राज्यसभा आणि असो तो इलेक्टोरल कॉलेज आसतलो. ताजे निवडणुकी खातीर आमचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नॅशनल काउन्सिलचे 3 मेंबर प्रत्येक डिस्ट्रिक्टांसून 1 आणि 1 प्रॉबेबली महिला जिका रिप्रेझेंटेशन दिवपाक जाय. आमच्या पार्टीचे हे आसता की सगळ्या घटकांक रिप्रेझेंटेशन एट ऑल लेवल्स मेळपाक जाय. आणि जसे 50% स्टेट अध्यक्ष जसे निवडले की ताजे नंतर राष्ट्रीय अध्यक्षाची निवड जातली. एकदा राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाली की ताजे नंतर राष्ट्रीय समितीची निवड जातली. राष्ट्रीय समितीची निवड झाली की स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीची निवड जातली. स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीची निवड म्हणजे अपॉइंटमेंट. जिल्हा हाज्यो कमिटी जातल्यो म्हणजे ऑफिस बेरर आणि बाकीचे, आणि मंडळ कमिटीच्यो म्हणजे ऑफिस बेरर बी जातले. आणि ताजे नंतर मोर्चा आणि आमचे जे वेगवेगळे सेल पळय आसा हाजे अपॉइंटमेंट जातले. आणि अशा तरेन आमचे संघटन पर्व पळय जे आसा हे फुडल्या 6 वर्सां खातीर 2030 पर्यंत